नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ आणि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभरती या पुस्तकांचे लेखक आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुमच्यापर्यंत मला पोहोचवायची आहे। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर क्लिक करा, व्हिडिओला लाईक नक्की करून व्हिडिओ सर्वांना शेअर करा। मित्रांनो, सोबतच आपल्या चॅनलवर दररोज सायंकाळी 5 वाजता MPSC, TIT, TET, पोलीस भरती सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त अशी मोफत बॅच यूट्यूब लाईव्ह दररोज सायंकाळी 5 वाजता असते। तिच्या नियमित नोटिफिकेशनसाठी आणि स्पर्धा परीक्षांच्या डेली अपडेटसाठी आणि शिक्षक भरती संदर्भात संपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर क्लिक करा, व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा। सोबतच आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी ॲपमध्ये सर्वोत्तम दर्जेदार एज्युकेशन आणि सर्वात कमी फीजमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा TET 2024 संपूर्ण अभ्यासक्रम सर्व विषयांसहित टेस्ट सिरीजसह फक्त 999 रुपयामध्ये आपणाला मिळेल। शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी TIT 2024 सर्व विषय टेस्ट सिरीजसह फक्त 1099 रुपयामध्ये तुम्हाला मिळेल। पोलीस भरती 999 रुपये, सरळ सेवा भरती 999 रुपये आणि तुम्ही कोणतीही बॅच घेतली MPSC, TET, TIT, पोलीस भरती सर्व पेड बॅचसोबत परीक्षा ऑनलाईन असेल तर ऑनलाईन, परीक्षा ऑफलाईन असेल तर ऑफलाईन टेस्ट सिरीज तुम्हाला मोफत मिळेल। आपल्या बॅचसोबत तुम्हाला संपूर्ण लाईव्ह सर्व विषयांचे लेक्चर होतील आणि तुमचा टाईम ॲडजस्ट झाला नाही तर तुम्हाला ते सगळे लेक्चर शब्द आणि शब्द रेकॉर्ड मिळेल। सर्व विषयांच्या संपूर्ण परीक्षाभिमुख नोट्स मिळतील, ई-बुक्स, PDFs आणि त्यासोबतच मोफत टेस्ट सिरीज घेतली जाईल। मागील वर्षीचे झालेले सर्व वर्षींचे झालेले सर्व पेपर तुम्हाला मिळेल। तुम्हाला तुमच्या ठिकाणी प्रॉपर नेटवर्क नसेल तर व्हिडिओ डाउनलोड करता येईल, डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल। 365 दिवसांचा कालावधी यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल। 365 दिवसांचा कालावधी मिळेल। परीक्षा त्याच्याही पलीकडे गेली तर कालावधी वाढवून देण्यात येईल आणि एक व्हिडिओ तुम्हाला कितीही वेळा बघता येईल। आतापर्यंत आपल्या क्लासच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांनी TET पेपर 1, पेपर 2, CTET हजारो विद्यार्थ्यांनी पास केलेली आहे। तसेच गेल्या शिक्षक भरती 2022मध्ये आपल्या महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचा रेकॉर्ड 1000+ विद्यार्थी आपल्या क्लासच्या माध्यमातून नोकरीला लागलेले आहे। त्यांचे अभिप्राय, त्यांचे फोटो, त्यांचे पुरावे, त्यांचे व्हिडिओ आपल्या यूट्यूबला आहे आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲपची लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर जा, ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा आणि पुढील यशाचे भागीदार व्हा। चला सुरू करूया। आत्ताचा जो आपला महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे हे बघा, अलीकडेच आपला CTETचा निकाल लागलेला आहे। बघा इथे 31 जुलै 2024 इथे तुम्हाला दिसत आहे सर्वांना। केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन बघा CBSE म्हणजे ही परीक्षा कोण कंडक्ट करत असते CTET, तर CBSE ही परीक्षा कंडक्ट करत असते। हा महत्त्वाचा पॉईंट 31 जुलै 2024ला हा निकाल या ठिकाणी लागलेला आहे आणि त्यांनी हा निकाल पब्लिश केला आहे। आता त्या पब्लिशमध्ये आपल्याला किती विद्यार्थी म्हणजे नमूद केले होते आणि किती क्वालिफाय आणि किती पास नापास ते सगळं इथे तुम्हाला स्क्रीनवर बघायला भेटत आहे। बघा की पेपर 1साठी रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स बघा 8,30,242, अपियर कॅन्डिडेट्स 6,78,707 आणि जे क्वालिफाईड झाले, पास झाले ते 1,27,159 एवढे पास झालेले आहे। पेपर 2साठी रजिस्टर करणारे 16 लाख, तब्बल 16,99,823 म्हणजे 17 लाखाच्या आसपास कॅन्डिडेट्सनी त्या ठिकाणी नोंदणी केलेली आहे पेपर 2मध्ये। नंतर त्यापैकी जे अपियर्ड झाले तर ते 14,07,332 उमेदवार आणि क्वालिफाईड जे झालेले आहे 2,39,120 उमेदवार, तर हे म्हणजे क्वालिफाईड झालेले आहे। तर असं याच्यापैकी जे अपियर्ड राहिलेले आहे म्हणजे आता 1 मार्क, 2 मार्क, 3 मार्क, 4 मार्क
असे काही अपीड राहिलेले आहे. तर हे अपीड बघा, पेपर फर्स्टमध्ये अपीड बघा 6,78,707 आणि पेपर 2मध्ये 14,07,332. तर आता इथे तुम्हाला असं दिसून येईल की इथे CBSEची काय हरामखोरी आहे ते लक्षात घ्या. याच्यात मुद्दा काय झालेला आहे, जसं आपल्याला वाटते की महाराष्ट्र शासनच प्रॉब्लेम करत असतं शिक्षक भरतीसाठी, महाराष्ट्र शासनापेक्षाही डेंजर प्रॉब्लेम CBSE करत आहे. पैसे लाटण्याचा मार्ग म्हणजे इथे सर्वच्या सर्व प्रश्नांची उत्तरं करेक्ट न देता, सर्वच्या सर्व प्रश्नांची उत्तरे करेक्ट न देता 15 प्रश्नांची उत्तरे यांनी चुकीची दिलेली आहे. बघा, म्हणजे हे चुकीची दिलेली आहे म्हणजे चुकून चुकीची दिल्या गेलेली आहे अशातला भाग नाही आहे तो. तर ती मुद्दामून 15 प्रश्नांची उत्तरं चुकीची देण्यात आलेली आहे. मग आता ज्या विद्यार्थ्यांना माहीत आहे की आपण त्या ठिकाणी जे उत्तर केलेलं आहे, दिलेलं आहे, गोल केलेलं आहे ते एकदम करेक्ट आहे. बघा, मग आता ते विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, चॅलेंज करायचं आहे, आव्हान करायचं आहे आणि त्या ऑब्जेक्शन किंवा आक्षेप घ्यायचा आहे की ते माझं उत्तर बरोबर आहे, CBSEनं दिलेलं उत्तर काय सांगा चूक आहे. तर असा आक्षेप घ्यायचा आहे. लक्षात घ्या, कोणा घ्यायचा आहे, जो विद्यार्थी नापास झालेला आहे 2-4 मार्कांना. त्याला आशा आहे की आता मग एक कल्पना करा, मला काय करायचं आहे, मी तुम्हाला एक टायटल दिलं आहे. आता ह्या ठिकाणी बघायचे टायटल काय दिलं आहे, ठिकाणी CTET स्कॅम 68 गुण असणारे पण पात्र, असं मी टायटल दिलेलं आहे. तर आता इथे 15 प्रश्न चुकीची दिली आहे आणि आता कशा प्रकारे 68 गुण असणारे पात्र होतील ते आपल्याला बघायचं आहे. तर आता बघा, तेच बघत असताना पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं की 6,78,707 आणि 14,07,332 हे जे लोक आहे, म्हणजे 14 आणि 6 20, तर 20-21 लाख जवळपास विद्यार्थी ऑब्जेक्शन घेणार, हे लक्षात घ्या. तर आता बघा, 6,78,707 आणि 14,07,332, तर असे 20,86,039 उमेदवार आक्षेप घेणार आहे. बघा, शासन नालायकपणाचा कळस करते, CBSEसुद्धा नालायकपणाचा कळस करते. ते म्हणजे काय बघा, हे 20,86,039. आता एवढे पोरं काही ऑब्जेक्शन घेणार नाही, एवढ्या पोरांकडे काही पैसे नाही, पण एक ढोबळ मानानं कल्पना करा, परीक्षेचा प्रश्न आहे, पात्रतेचा प्रश्न आहे. जर एवढ्या पोरांनी जर ऑब्जेक्शन घेतलं तर त्यांच्याकडे महसूल किती गोळा होईल ते मला तुम्हाला सांगायचं आहे. लक्षात घ्या, इथे जे अपीयर झालेले आहे, जे काही मार्कांनी नापास झालेले आहे, तर ते विद्यार्थी किती आहे सर, 20,86,039 एवढे विद्यार्थी आहे. तर आता 15 प्रश्नांची उत्तरं चुकीची देण्यात आलेली आहे आणि हे कमाईचं साधन म्हणून कमवायचं आहे त्यांना, CBSEवाल्यांना, म्हणून त्यांनी प्रति प्रश्नाला आक्षेप घेण्यासाठी तब्बल 1,000 रुपये ठेवलेले आहे. प्रति प्रश्नाला आक्षेप घेण्यासाठी तब्बल 1,000 रुपये, म्हणजे 20,86,039 गुणिला 15 आणि गुणिला 1,000 असं. तर आता हे सगळ्यांनी जर आक्षेप घेतले, समजा 20,86,039 गुणिला 15 आणि गुणिला प्रत्येक प्रश्नासाठी 1,000, ह्या सर्वांनी जर आक्षेप घेतले मित्रांनो, तर 31 अब्ज, लक्षात घ्या, 31 अब्ज 29 कोटी 5,85,000 एवढा महसूल गोळा होईल. तर याच्यात तुम्ही जर समजा अर्धाही पकडला, अर्ध्या जरी पोरांनी ऑब्जेक्शन घेतलं बघा, तर तरी इथे आपण असं गृहीत धरूया 15-16 अब्ज एवढा महसूल त्यांच्याकडे गोळा होईल. म्हणजे मुद्दामून काय करायचं त्या ठिकाणी, तर मुद्दामून पहिल्यांदा उत्तर चुकवायचे आणि विद्यार्थ्यांना ऑब्जेक्शन घेण्यासाठी मग 1,000 रुपये, लक्षात घ्या, 1,000 रुपये प्रति प्रश्नाच्या मागं त्यांना चॅलेंज करण्यासाठी प्रति प्रश्नामागे 1,000 रुपये लागतील असं सांगायचं आणि मग विद्यार्थ्यांकडून पैसे उकळायचे. हे नवा फंडा, नवीन नाटक हे CBSE या ठिकाणी करत आहे. आणि विशेष म्हणजे ही पहिली वेळ किंवा पहिल्यांदाची गोष्ट नाही आहे, तर हे आजपर्यंत बऱ्याचदा CBSEने असं केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडे एक शस्त्र हाती लागलेलं आहे की परीक्षेमधले 15-16 जवळपास 15 एवढे प्रश्न चुकीचे करायचे आणि प्रति प्रश्नामागं आपण 1,000 रुपये घ्यायचं. लक्षात घ्या. तर हे बघा, इथे अशा पद्धतीनं विद्यार्थ्याकडून पैसे उकळण्यासाठी हे स्कॅम CTETमध्ये चालू आहे. CTET एक्झाममध्ये हे अशा प्रकारचं स्कॅम चालू आहे, हे लक्षात घ्या. तर त्याच्यामुळे बिचारा विद्यार्थी आता 15,000 रुपये कुठून आणेल
आणि 15,000 रुपये भरून त्या प्रश्नांची उत्तरं बरोबर येतील नाही येतील त्याला डाऊट आहे, शंका आहे, तर हा एक मुद्दा लक्षात घ्या. तर आता त्याच्यासाठी काय झालेलं आहे हे मी तुम्हाला सांगतो. हे जे 15 प्रश्न चुकीचे आहे लक्षात ठेवा. तर ह्या 15 प्रश्न चुकीचे आहे. तर हे केंद्रीय शिक्षा माध्यमिक बोर्ड CBSE याला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करण्यात आलेलं आहे. हे लक्षात घ्या, सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करण्यात आलेलं आहे. आज 3 ऑगस्ट, तर आज 3 ऑगस्टला PIL सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात येणार आहे. आणि 15 हे जे गुण आहे तर सर्वांना सरसकट बोनस द्या असं त्या PILमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. लक्षात घ्या, PILमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे की हे 15 गुण सरसकट. आता समजा जे PIL करते आहे यांच्या बाजूने जर कोर्टात निकाल लागला तर सर्वांना सरसकट 15 गुण मिळणार आहे. सर्वांना सरसकट 15 गुण मिळणार आहे. मग आता बघा तुम्हाला सांगतो की इथे 68 गुणवाला जो कोणी असेल त्याला जर 15 गुण मिळाले तर 68 + 15 असे त्याचे गुण 83 होणार आहे. 68 + 15 असे त्याचे गुण 83 होणार आहे. आणि त्याचे गुण 83 झाले म्हणजे हल्लीच्या परिस्थितीमध्ये CTETमध्ये ज्याने 68 गुण मिळवलेले आहे मित्रांनो, तो सुद्धा 83 गुण मिळवून CTET पास होणार आहे. म्हणून आपण इथे तुम्हाला हे थंबनेल दिसत असेल की बघा इथे काय CTET स्कॅम 68 गुण असणारे पण पात्र आणि कसे ते जाणून घ्या. मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. बघा हे समजण्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहणं जरुरी आहे. तर आता तुमच्या लक्षात आलेलं आहे की 68 + 15 असे 83 गुण मिळवणं आपणसुद्धा CTET त्या ठिकाणी पास होऊ शकतो, हे लक्षात घ्या. पण कोर्टात हे 15 प्रश्न बोनस गुण मिळणे आणि त्याच्यानंतर निकाल आपल्या बाजूने लागणे हा मुद्दा अत्यंत गरजेचा आहे. आता समजा काही पोरं जर एकदमच काठावर 1-2 गुणाने नापास झाले असतील आणि CTETमध्ये जर समजा त्यांचा निकाल गेला असेल तरी काळजी करू नका. कारण महाराष्ट्रात विशेष म्हणजे महाराष्ट्राची गोष्ट करतो आहे मी की महाराष्ट्रामध्ये TET ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये प्रस्तावित आहे, त्याची तयारी करा. TETची नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये TIT आहे, त्याची तयारी करा. आणि विशेष म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलवर MPSC, TAIT, TET, पोलीस भरती सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त अशी मोफत बॅच यूट्यूब लाईव्ह दररोज सायंकाळी 5 वाजता सुरू आहे. तिच्या नियमित नोटिफिकेशनसाठी आणि अपडेटच्या नोटिफिकेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ सर्वांना शेअर करा. सोबतच सर्वोत्तम एज्युकेशन, अत्यंत दर्जेदार क्वालिटी आणि सर्वात कमी फीजमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा TET 2024 संपूर्ण अभ्यासक्रम, इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, अंकगणित, मानसशास्त्र, परिसर अभ्यास सर्व विषय टेस्ट सिरीजसह 999 रुपयात. शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी TIT 2024 सर्व विषय टेस्ट सिरीजसह 1099 रुपयात. पोलीस भरती 999, सरळ सेवा 999. कोणतीही पेड बॅच घेतली, परीक्षा ऑनलाईन असेल तर ऑनलाईन, ऑफलाईन असेल तर ऑफलाईन, टेस्ट सिरीज मोफत मिळेल. आपल्या बॅचमध्ये सर्व विषयांचे लाईव्ह लेक्चर, लाईव्ह नाही बघू शकले ते सर्व रेकॉर्ड मिळेल. सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDFs, मोफत टेस्ट सिरीज, मागील वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर, व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल. 365 दिवसांचा तुम्हाला कालावधी मिळेल आणि व्हिडिओ किती वेळा बघता येईल. आताच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, त्यावरून लिंकवरून आपलं ॲप डाउनलोड करा. आणि आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी यश मिळवलेलं आहे आणि पुढच्या TET, TAITसाठी आताच बॅच परचेस करून पुढे यशाचे भागीदार व्हा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. थँक्यू सो मच.